भाऊ जनतेने सातव्यांदा पुन्हा तुम्हाला आमदार म्हणून निवडून दिलंय, काय भावना आहेत? सातव्यांदा आज माझ्या मतदारसंघामध्ये मतदारांनी कार्यकर्त्यांनी मला या ठिकाणी निवडून दिलेलं आहे, त्याबद्दल सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. पण त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये सर्व जागा महायुतीच्या त्या आम्ही शाबूत ठेवलेल्या आहेत. सर्व 100% निकाल महायुतीच्या बाजूने मतदारांनी या ठिकाणी दिलेला आहे. त्याबद्दल जिल्ह्यातील सर्व मतदारांचे कार्यकर्त्यांचे सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रामध्ये मला वाटतं 100% जागा या आम्ही शाबूत ठेवलेल्या आहे. एवढा मोठा निकाल उत्तर महाराष्ट्राने या ठिकाणी दिलेला आहे, त्याबद्दल त्यांचे सर्वांचे आभार. पण महाराष्ट्रातील सर्वच मतदारांनी, विशेष करून आमच्या भगिनींनी, शेतकऱ्यांनी, तरुणांनी, विद्यार्थ्यांनी सर्वांनी आश्चर्यकारक असा निकाल या ठिकाणी लावलेला आहे. मला वाटतं अपेक्षाही नव्हती, त्याचा सर्वही नव्हता, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इतका चांगला निकाल भारतीय जनता पक्षाच्या बाजूने लावलेला आहे. जनतेने कौल दिलेला आहे, महायुतीच्या बाजूने या ठिकाणी दिलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की लोकसभेच्या वेळी आम्ही जे मागे पडलो होतो त्यानंतर आम्ही पुन्हा त्यातून खूप शिकलो. खोटा नरेटिव्ह त्यावेळेला सेट केला गेला होता, तो आम्ही बाजूला केला. आणि अगदी केंद्रीय नेत्यांपासून आमच्या सर्व अतिशय सूक्ष्म नियोजन या निवडणुकीचं आम्ही केलं. आमच्या परिवारातील सर्व घटकांनी या ठिकाणी रात्रंदिवस मेहनत घेतली, काम केलं. आणि आजचा हा जो यश आहे ते त्याचंच फलित आहे मला असं वाटतं. भाऊ, राज्यात महायुतीचं पुन्हा सरकार स्थापन होतं, मुख्यमंत्री कोणाचा ही चर्चा? निश्चित आमची अपेक्षा हीच आहे की आता देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावे. कारण एवढ्या मोठा स्ट्राईक रेट आमचा आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आमचे आमदार या ठिकाणी निवडून आलेले आहेत. त्यामुळे आम्हाला साहजिक आहे, आम्हाला वाटतं की आमचा नेता आज मुख्यमंत्री या ठिकाणी व्हावा. जामनेरमध्ये विरोधकांनी मोठ्या गप्पा केल्या होत्या की आम्ही लीड घेऊन विजयी होऊ, काय सांगाल त्यांना? काय ते दरवेळेलाच करतात. मी सतत 7वेला निवडून येतोय. शरद पवार साहेबांनी सांगितलं तर काही करा, जयंत पाटील साहेब म्हटले काही करा, पण गिरीश महाराजांना हरवा, यावेळेला त्यांना हरवायचं आहे. मध्येच काही वेळेला जरांगे पाटलांनी सांगितलं की मला गिरीश महाराजांना पाडायचं आहे. सर्वांनीच म्हटलेलं होतं. पण आपल्याला माहीत आहे भारतीय जनता पक्षाचा हा गड आहे. माझी विधानसभा जी आहे जामनेर तालुका, जळगाव जिल्हा हा भाजपचा युतीचा गड आहे. इथे कोणीही त्याला भेदू शकत नाही. आणि म्हणून पुन्हा मतदारांनी 7व्यांदा, सोपी गोष्ट नाही, सतत 7 वेळा या ठिकाणी निवडून येणं ही सोपी गोष्ट नाही आहे. पण जनतेने, मतदारांनी, कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मला पुन्हा निवडून दिलेला आहे, माझ्या विश्वास दर्शवलेला आहे. निश्चित तो मी सार्थ ठरवेल. पुन्हा सर्वांच्या मनापासून खूप खूप आभार. भाऊ, कार्यकर्त्यांचे उपमुख्यमंत्री पदावर विराजमान नाही, माझी अशी कुठली इच्छा नाही, अपेक्षा नाही आहे. आमच्याकडे सगळे निर्णय पक्ष श्रेष्ठी घेत असतात. त्यामुळे मला काय कोणत्या पदावर बसावं नाही बसावं हे पक्ष ठरवतील. माझी कुठल्या आजपर्यंत मी असं म्हणून